कर्क 1 ते 31 ऑक्टोबर मासिक राशी भविष्य. कर्क राशीला हा महिना कसा जाणार हे सविस्तर जाणून घेऊ. कर्क राशीचे स्वामी चंद्रमा आहेत. तुमच्या 3ऱ्या घरात आहेत सूर्य, केतू व बुध. 4थ्या घरात शुक्र, 8व्या घरात शनी, 9व्या घरात राहू, 11व्या घरात गुरु तर 12व्या घरात मंगळ विराजमान आहेत. कर्क राशीच्या व्यक्तींच्या आरोग्यात या महिन्यात 17 ऑक्टोबर अगोदर दातांची काळजी घ्यावी लागेल. तसेच जळजळ, डोळ्यांचे त्रास, इन्फेक्शन, ॲलर्जी जाणवेल. तुम्ही खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवावे. जास्त गंभीर काही नसेल तर 17 ऑक्टोबर नंतर तुमचे आरोग्य उत्तम राहील. कर्क राशीच्या विद्यार्थ्यांना हा महिना सामान्य जाईल. तुम्ही कोणाचे ऐकणार नाही. तुम्हाला असे वाटेल की मी अभ्यास करेल तर माझ्या मर्जीने, नाही तर नाही. तुमचे मन भटकेल. मनाची एकाग्रता नसेल. तुमची स्वप्ने मोठी असतील. अभ्यासात मन लागणार नाही. पण 20 ऑक्टोबर नंतर तुमची परीक्षा चांगली जाईल. कर्क राशीच्या प्रेमी जोड्यांना 15 ऑक्टोबर नंतर महिना चांगला जाईल. त्या अगोदर छोट्या छोट्या गोष्टींवरून वाद लांबले जातील. जोडीदारामध्ये जिद्द वाढेल. 13 ऑक्टोबर नंतर तुमच्यातील वाद मिटतील. प्रेमजीवनातील गोडी वाढेल. कर्क राशीच्या वैवाहिक जीवनात या महिन्यात संमिश्र वातावरण राहील. कधी भांडण तर कधी गोडवा राहील. शनी वक्री असल्याने तुमचे मूड स्विंग्स होतील. त्यामुळे तुमचे वैवाहिक जीवन कधी गोड तर कधी आंबट राहील. याचा फार मोठा परिणाम नसेल, पण काळजी घ्या. कर्क राशीच्या व्यक्तींना या महिन्यात भाग्य साथ देईल. पण राहू अडथळे आणू शकतात. त्यामुळे लाभ होईल, पण थोडा वेळ लागेल. त्यामुळे शुभकार्य, गुंतवणूक, मीटिंग, प्रवास, डील, नवीन कामाची सुरुवात करू शकता. तुम्हाला लाभ मिळेल. कर्क राशीच्या व्यक्तींना करिअरची काळजी घ्यावी लागेल. कामात आळस जाणवेल. तुम्ही कामापासून पळण्याचा प्रयत्न कराल. तुमच्यात राग राहील. त्यामुळे वरिष्ठांशी वाद होऊ शकतात. काळजी घ्या. कर्क राशीच्या व्यापाऱ्यांना महिना चांगला जाईल. तुम्ही अजून चांगले यश व लाभ मिळवण्यासाठी खालील उपाय करावेत. 1. मंगळाचा बीजमंत्र 108 वेळा जपावा. ओम क्राम क्रीम क्रोम 6 भौमाय नमः. 2. रोज हनुमान चालिसाचे पठण करावे. 3. उगवत्या सूर्याला जल अर्पण करावे. धन्यवाद.